बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाते। या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून एमजीएम मेलबर्न येथे खेळवला जातोय। ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सॅम कॉन्स्टास आणि स्कॉट बोलंड यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली, तर भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे। अमरावतीत तुषार भारतीय मित्रमंडळाच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावतीच्या दसरा मैदानापासून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आणि या दौडमध्ये वेगवेगळ्या गटातून राज्यभरातून आलेल्या तब्बल 3500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुण मिळवणारा दुसरा भारतीय ठरला असून त्याने रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली। दुसरीकडे ट्रेव्हिस हेडने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तो आता कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप 4 मध्ये पोहोचला असून या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर आहे। अर्जुन तेंडुलकर सध्याच्या विजय हजारे करंडक स्पर्धेत गोव्याकडून खेळत असून स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात अर्जुनने शानदार गोलंदाजी करत ओडिशा विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या। त्यासोबतच अर्जुनने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये बळींच्या अर्धशतकाचा खास टप्पा गाठत खास कामगिरीही आपल्या नावावर केली आहे। 2021 मध्ये मुंबईकडून T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुनच्या नावावर आतापर्यंत खेळलेल्या 41 पांढऱ्या चेंडू सामन्यांमध्ये 51 विकेट्स झाल्या आहेत। उत्तेजक सेवन चाचणी संदर्भात ठाव ठिकाणा कळवण्याच्या नियमाचा भंग केल्यामुळे भारताची वेगवान धावपटू हिमा दासवर लादलेली 16 महिन्यांची बंदी उठवण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने घेतलाय। हिमावर 22 जुलै 2023 रोजी बंदी आणली होती, मात्र ही बंदी नियमानुसार 21 नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण झाली असल्यामुळे हिमा आता स्पर्धेत सहभाग घेऊ शकते असं नाडानं जाहीर केलंय। बाद फेरीत चुकांना संधी नसते, सर्वोत्तम खेळ करणारा संघच येथे जिंकणार। मोठ्या लढतींचा दबाव कुठला संघ व्यवस्थित हाताळतो यावरही बरेच काही अवलंबून असतं, असं मत प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीत दाखल झालेल्या संघांच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले। हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली या संघांनी यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला। त्यानंतर आता यूपी योद्धा जयपूर पिंक पॅन्थर्स यांच्यात एलिमिनेटर 1 तर पाटणा पायरेट्स यू मुंबई यांच्यात एलिमिनेटर 2 लढत रंगणार आहे। या लढतीत म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत होणार आहे। 4 दिवसांपूर्वी यूपीच्या समीर रिझवीने 97 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी खेळली होती। आता पुन्हा एकदा त्याने नाबाद द्विशतक झळकावून संघासाठी मॅच विनिंग इनिंग खेळली आहे। गेल्या 8 दिवसात रिझवीने 2 दुहेरी आणि 2 शतकी खेळ्या केल्यात। वडोदरा येथे झालेल्या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला। विदर्भाने 50 षटकात 6 बाद 406 धावा केल्या। संघातर्फे दानिश मेलेवारने 142 तर कर्णधार मोहम्मद फैजने 100 धावा केल्या। लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी संघाने 41.2 षटकात 2 बाद 409 धावा करत सामना जिंकलाय। क्रीडापटूंसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराच्या शिफारसीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याबद्दल मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकार यांना दोषी धरलंय। पॅरापोरस ऑलिम्पिकमध्ये 1 नव्हे तर 2 पदके मिळवणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराच्या शिफारसीतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे आणि या प्रकाराला जसपाल राणा यांनी थेट भारतीय क्रीडा क्षेत्राची प्रमुख जबाबदारी असलेल्या या दोघांना दोषी धरलंय।